तर नाशिकमधील अशोक खरात प्रकरणातले महत्त्वाचे पुरावे सरकारच्या हाती लागलेले आहेत। अशोक खरातनं 2-3 नेत्यांच्या फोटोवरती फुली मारलेली होती, मात्र अजित पवारांच्या फोटोवरती फुली नव्हती। दरम्यान खरातचा मुक्काम हा आयुष्यभर कारागृहात राहील अशी भक्कम केस उभी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। गृह मंत्रालयाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील नामांकित कंपनीला टाळं लागणार आहे। कंपनीमधील कर्मचाऱ्यांना मुंबई पुण्यातील इतर प्रोजेक्ट्समध्ये शिफ्ट केलं जाणार आहे। नाशिकमधील प्रकरण हे उघडकीस आल्यानंतर कर्मचाऱ्यांना नाशिक युनिटमध्ये घेण्यास मनाई आहे। मोजकेच कर्मचारी हे पोलीस तपासासाठी कंपनीमध्ये येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। घटनेचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे। कंपनी आवारामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आला आहे। नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा तपास हा केंद्रीय यंत्रणांकडून होण्याची शक्यता आहे। एनआयए, एटीएस आणि सीबीआय या प्रकरणाचा तपास करण्याची शक्यता आहे। एसआयटीकडून प्रकरणाची महत्त्वाची माहिती ही तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आली आहे। लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामध्ये मोठा रॅकेट असल्याचा संशय आहे। लैंगिक शोषण प्रकरणातील तौफिक अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ शेख हे आरोपी न्यायालयामध्ये कोठडीत आहेत। तर तरुणींच्या तक्रारीनंतर दुर्लक्ष करणारी महिला अधिकारी अश्विनी चेनानी पोलीस कोठडीमध्ये आहे। तर आरोपीच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असणारी निदा खान ही अद्यापही फरार आहे। धर्मांतर करण्यासाठी निदा खान हिंदू महिलांना तगादा लावत होती। निदा खान बेड्या ठोकण्यासाठी एसआयटीची पथकं ही पुणे आणि नाशिकमध्ये आता रवाना झाली आहेत। बीड नगरपालिकेची नुकतीच निवडणूक पार पडली, परंतु या निवडणुकीमध्ये झालेला पराभव जिव्हारी लागल्यामुळे शहरातील कबाड गल्ली भागामध्ये शिवसेनेचे पराभूत उमेदवार आणि माजी सभापती बाळासाहेब जाधव यांच्यासह 5 ते 7 जणांनी भाजप नगरसेविका भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्यावरती भ्याड हल्ला केला। ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। शुक्रवारी रात्रीच्या वेळी देशपांडे आपल्या घराच्या दारामध्ये फोनवरती बोलत उभे होते आणि त्यावेळी अचानक जाधव यांच्या मुलाला आणि इतर 5 ते 6 जणांना घेऊन आले। त्यांनी सागर देशपांडे यांच्यावरती हल्ला केला। यावेळी पोटामध्ये, डोक्यावरती, पाठीवरती लाथाबुक्क्यांनी आणि काठीनं मारहाण करत देशपांडे यांना जखमी केलं। या प्रकरणी सागर देशपांडे यांच्या फिर्यादीवरून पराभूत उमेदवार बाळासाहेब जाधव यांचा मुलगा आणि इतर 5 ते 6 जणांविरोधात काल रात्री बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। धारदार कोयत्यासह घातपात घडवून आणण्याच्या उद्देशानं चारचाकी वाहनामध्ये अस्तित्व लपवून दबा धरून बसलेल्या भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये कोयता गँगला अटक करण्यात आली आहे। तुमसर पोलीस पहाटेच्या सुमारास गस्तीवरती छापा चौकामध्ये एका ठिकाणी चारचाकी वाहनामध्ये काही तरुण हे संशयास्पद स्थितीमध्ये असल्याचं लक्षात आलं। वाहनातील तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी आणि वाहनाची तपासणी केलेली असता त्यांच्याकडे कोयता असल्याचं समोर आलं। हे चौघेही जण घातपात घडवण्याच्या तयारीमध्ये असल्याचं चौकशीत समोर येत आहे। त्यांच्याविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर कार देखील जप्त करण्यात आली आहे। 4 दिवसांपूर्वी भंडारासह तुमसरमध्ये दुकान फोडण्याच्या घटना घडलेल्या होत्या आणि त्यानंतर भंडारा पोलीस हे ऍक्शन मोडवरती आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।